हॅलो फ्रेंड्स, मी नीलम आडे तुमचं स्वागत करते आदिश्री ग्राफिक्समध्ये परत एकदा. तर आज आपण शिकणार आहोत 3D लेटर मॅनिप्युलेशन पोस्टर डिझाईन. मी सिम्पली एक यूट्यूब थंबनेलचा साईज घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कॅनव्हास साईज घेऊ शकता. आपण एलिमेंटमध्ये सर्च करतोय डॉग, तर मी डॉगची इमेज घेणार आहे 3D इफेक्ट क्रिएट करण्यासाठी. आपण एक छानसं इमेज इथून घेऊया. तुम्ही कुठलाही लेटर क्रिएट करू शकता, बर्डचा, ॲनिमलचा, एनिथिंग. तर हा आपण एक इमेज सिलेक्ट करून घेतला आहे. याला मी कॅनव्हासवर बॅकग्राऊंड इमेज म्हणून सेट करणार नाही आहे, तर थोडा साईज मोठा करून घेतला आहे. व्यवस्थित सेट केल्यावर आता आपण सर्च करणार आहोत फ्रेम्समध्ये. ऑब्वियसली आता डॉग आहे म्हटल्यावर आपण लेटर सर्च करणार आहोत डी. तर डी फ्रेम घेऊ आपण इथे आणि याला आता आपण व्यवस्थित प्लेस करूया. नीट लक्ष देऊन बघा. याला आपण डॉगच्या फेसच्या थोडं वरती प्लेस करतोय आणि ऑलमोस्ट त्या इमेजच्या साईजच्या लेवलला मी फ्रेम सेट केलेला आहे. आणि मागच्या इमेजला आपण डुप्लिकेट करायचं आणि त्या फ्रेममध्ये इन्सर्ट करायचं. ठीक आहे, काय केलं मी, इमेजला डुप्लिकेट केलं, फ्रेममध्ये इन्सर्ट केलं. आता अर्थातच तो व्यवस्थित झालेला नाही आहे, तर त्यावर डबल क्लिक करायचं, कारण की आपल्याला तो व्यवस्थित सेट करायचा आहे. ठीक आहे, डबल क्लिक केल्यावर आपल्याला त्या जो आतमध्ये गेलेला इमेज आहे त्याची साईज वाढवायची आहे. आणि ती एवढी वाढवायची आहे की ती बॅकग्राऊंडची जी साईज आहे ना, पहिली आपली इमेज, त्याच्या बरोबरीत आणायचं आहे आणि त्याला ओव्हरलॅप करायचं आहे. ठीक आहे, तर बघा मी साईज वाढून घेते आणि एक्झॅक्टली त्याच्यावरती प्लेस करत आहे, म्हणजे दोन्ही मिळून एकच दिसायला हवं अशा प्रकारे ती आपल्याला सेट करायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत स्टेप समजले तुम्हाला. एकदम बेसिक स्टेप्समध्ये मी सांगणार आहे, मोजक्या स्टेप्स आहेत. आता ती जी फ्रेम आहे ती ऑलरेडी सिलेक्टेड आहे, त्यावर परत डुप्लिकेट करायचं, त्याला हलवायचं नाही अजिबात. आणि यानंतर आपण जाणार आहोत एडिटमध्ये, ॲडजस्टमध्ये, आणि इथे आपण मेनली ब्राईटनेस एकदम कमी करून घेणार आहोत, -100. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की चेंज झाले तिथे. आणि शॅडो पण थोडं कमी करून घेणार आहोत. आपल्या लेटरला ना शॅडो आलेली असेल, तुम्ही इकडे बघू शकता. ठीक आहे, त्याचा इफेक्ट आपल्याला लास्टला दिसेल. हे 2 चेंजेस करून घेतले आपण ॲडजस्टमध्ये. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करायचं, वरती स्ट्रोक्समध्ये, स्ट्रोक स्टाईलमध्ये त्याला सिलेक्ट करून जो सेकंड ऑप्शन आहे त्यावर मी वेट सिलेक्ट केला आहे. तुम्ही बघू शकता चेंजेस. त्याला आपण जास्त नाही, फक्त 4 ते 5 एवढंच वेट ठेवणार आहे त्याचं, म्हणजे एक आउटलाईन क्रिएट होईल त्याला. आणि त्याचा बॉर्डर कलर आपण चूज करणार आहोत व्हाईट. बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आपल्याला व्यवस्थित बॉर्डर आलेली आहे. लेटरला सिलेक्ट करून राईट क्लिक करा, लेअर आणि सेंड बॅक. एक स्टेप, ती शॅडो जी क्रिएट झाली होती लेटरला, ती त्याच्या मागे गेलेली आहे. ठीक आहे, बॉर्डरला मागे दाखवते आहे. ठीक आहे, एवढं स्टेप लक्षात आले तुमच्या. त्यानंतर इमेजला सिलेक्ट केलं, आपल्या मेन इमेजला, आणि बॅकग्राऊंड रिमूव्हवर क्लिक केलं की बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. तर इथपर्यंत आपला प्रोसेस झालेला आहे. ते चुकून झालं, सॉरी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. आता एकदम बेसिक आहे. ठीक आहे, आता याला आपण डाउनलोड करून घेणार आहोत. शेअरमध्ये गेलो आणि PNGमध्ये ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आणि पेज सिलेक्ट करायचा, आपला करंट पेज, डन करायचं आणि त्याला डाउनलोड करून घेऊया. तर मोजक्या स्टेप्समध्ये मी सांगणार आहे, कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तुम्ही इतर व्हिडिओज बघितले असाल आणि गोंधळून जर गेले असाल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम बेसिक स्टेप्स सांगितलेले आहेत मी. आता जी डाउनलोड करून घेतलेली इमेज आहे ती आपण अपलोड्समधनं इथे अपलोड करून घेऊ. आणि आपली इमेज इथे आलेली आहे. त्याला अपलोड करून घेतल्यावर आपण पेज ॲड केला, त्यावर त्याला प्लेस केलं. आता थोडं आपण क्रॉप करून घेऊया, चारही बाजूंनी थोडं क्रॉप करून घेऊ. साईज वाढवूया थोडा. आणि आता काय करायचं बघा, त्यावर मी त्याला डुप्लिकेट केलं, परत त्याची एक आपण कॉपी घेतली, फ्लिप केलं, फ्लिप टू व्हर्टिकल. आणि आता याला काय करायचं आहे, त्याला आपण करूया त्याच्या खाली प्लेस, कारण की आपल्याला दाखवायचं ती त्याची
रिफ्लेक्शन आहे. ओके, आणि ट्रान्सपरन्सी करूया थोडी कमी. ओके, तर बघा आपल्या मेन इमेजची आपण रिफ्लेक्शन क्रिएट केलेली आहे. ट्रान्सपरन्सी कमी केल्यावर आता मध्ये आपल्याला ना एक आणखी इफेक्ट दाखवायचा आहे आणि तो आहे शॅडो इफेक्ट. आपल्या इमेजची शॅडो दाखवायची आहे. त्यासाठी आपण एलिमेंटमध्ये गेलो आणि तिथे सिम्पली लिहायचं शॅडो. ठीक आहे, शॅडो लिहिल्याबरोबर आपण ग्राफिक्समध्ये खूप सारे शॅडोज तिथे दिलेले आहेत. तर कुठलीही एक छान सिलेक्ट करूया. मला ब्लॅक शॅडो हवी आहे, तर थोडी गडद ब्लॅक ही ट्राय करून बघू. साईज कमी करून घेऊ. इथे मधोमध आपल्याला प्लेस करायचं आहे. लेटर म्हणजे जी मेन इमेज आहे आणि त्याची जी रिफ्लेक्शन आपण क्रिएट केली त्यांच्या मधोमध आपण प्लेस करून बघितलं. ठीक आहे, तर ही शॅडो मला थोडी लाईट वाटते. आपण दुसरी पण ट्राय करू शकतो. ट्राय आणि एरर करत राहायचं, त्यालाच डिझायनिंग म्हणतात. परफेक्ट डिझाईन पहिल्या स्टेपमध्ये क्रिएट होत नाही. आपल्याला वारंवार ट्राय करून बघायचं असतं. वेगवेगळ्या स्टेप्स ट्राय करून बघायचे असतात. तर ठीक आहे, आता ही एक शॅडो डार्क रंगाची दिसते. तर याला आपण मधोमध प्लेस करून घेतलंय. तिला आहे तिथेच राहू देऊ आपण. साईज कमी जास्त करून बघूया. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते आणि आपली डिझाईन रेडी झालेली आहे. एकदम मोजक्या स्टेप्समध्ये तुम्ही कुठल्याही लेटरचं असं रिफ्लेक्शन तयार करून बघू शकता. 3D इफेक्ट देऊ शकता त्याला. बघा मी इथे बर्डसाठी पण क्रिएट केलेलं होतं एक. तर तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करून बघा आणि ह्या स्टेप्स तुम्हालासुद्धा जमणार आहेत, कारण एकदम सोप्या आणि मोजक्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या आदिश्री ग्राफिक्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणखीन मिळू शकतील. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.